डायबिटीसमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शनचे प्रमाण वाढते का? नमस्कार, मी डॉक्टर अखिल माने. डायबिटीस असलेल्या रुग्णांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनचे प्रमाण हे नॉर्मल पेशंटपेक्षा खूप जास्त असते. किंबहुना हे ऑलमोस्ट 3 पटीपेक्षा जास्त प्रमाणात आढळून येते. आता डायबिटीस आणि इरेक्टाईल डिस्फंक्शनचा काय संबंध, काय कारण आहेत? तर आपल्याला माहिती आहे की इरेक्शन होण्यासाठी पेनिसमधला ब्लड फ्लो व्यवस्थित झाला पाहिजे. पण डायबिटीस पेशंटमध्ये जर कंटिन्यूअस शुगर हाय असेल तर त्याचे 2 प्रॉब्लेम असतात. एक म्हणजे व्हॅस्क्युलर आणि दुसरा असतो न्यूरोपॅथी. व्हॅस्क्युलर म्हणजे नसांमधील जो ब्लड फ्लो आहे तो कमी होतो व त्यामुळे इरेक्शनला प्रॉब्लेम होतो. आणि सेकंड म्हणजे वाढलेल्या शुगरमुळे ज्या छोट्या नर्व्स ब्रेनकडून आपले सेन्सेशन पेनिसकडे घेऊन जाते त्यामध्ये न्यूरोपॅथी होते व नर्व सेन्सेशन होत नाहीत. या दोन्ही कारणामुळे डायबिटीस पेशंटमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनचे प्रमाण खूप जास्त असते. बरेच पेशंट ज्यावेळेस इरेक्टाईल डिस्फंक्शन त्रास होतो त्यावेळेस ओव्हर द काउंटर मेडिसिन घेतात. त्याचा काही प्रमाणात इफेक्ट येतो किंवा येत नाही. तसेच त्याचे साईड इफेक्टही असतात. त्यामुळे रिझल्ट न आल्यामुळे बरेच पेशंट हे नैराश्यात जातात व व्यवस्थित ट्रीटमेंट होत नाही. जर तुम्हाला यापैकी कोणताही त्रास असेल तर तुम्ही अँड्रोलाईसचा सल्ला घ्या व योग्य ती ट्रीटमेंट करून घ्या. यामध्ये आधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत, जसे की शॉकवेव्ह थेरपी व पी-शॉट थेरपी. या अतिशय सोप्या व विदाऊट साईड इफेक्ट ट्रीटमेंट आहेत. अगदी OPD बेसिसवर ट्रीटमेंट होते व याचे रिझल्ट्सही चांगले आहेत व रिझल्ट्स हे लाँग टर्म आहेत. तसेच या ट्रीटमेंट घेतल्यामुळे ह्या मेडिसिनवर डिपेंडन्सी ही कमी होऊन जाते.